मंडळी, ही थाळी मी बनवलेली आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तासाठी। तर ही थाळी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि काही रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही पहा। चला तर मग थाळी कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवूया। ही रेसिपी बनवण्यासाठी खूप थोडा वेळ जास्त लागणार आहे, कारण स्वयंपाक म्हटलं म्हणजे साधा जरी बनवायला घेतलं तरी अर्धा 1 तास तर मिनिमम लागतो, जास्तीत जास्त 1 तास लागतो। तर इतकी थाळी बनवायची म्हणजे ज्या मी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। सुरुवात आपण करूया वरण भात आणि बटाटा उकडण्यापासून। तर मी हे थोडीशी डाळ घेतली आहे, एक छोटी वाटी, जितकी मी हा भात साठी तांदूळ घेतलेला आहे त्याच्या अर्धी वाटी मी ही डाळ भिजवलेली आहे 1 तास। मी त्यामध्ये हिंग आणि हळद आणि 1 मिरची घालून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये हा भाताचा पण डबा घालून घेऊया। बघा, मी ह्या वाटीने तांदूळ घेतले होते, डबल पाणी घातलेलं आहे। आता ह्यावर प्लेट ठेवते आणि ह्याच सोबत मी बटाटी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ह्यावर ठेवून ही पण सोबतच उकळून घेते। म्हणजे वरण भात आणि बटाट्याचं काम एकत्रच करून घेते। आता ह्याला कुकरला 3 शिट्या घेऊन काढून घेते। आता कुकरला 3 शिट्या काढून घेते। वरण, डाळ आणि भात आणि बटाटा तिन्ही एकत्र हा शिजला जाईल। आता मी तोपर्यंत दुसरी तयारी करत आहे। आता आपण कणिक मळून घेऊया पुरीसाठी। त्यामध्ये थोडस मीठ घालून घेते आणि थोडीशी साखर, का तर पुरीमध्ये तेल मुरत नाही मग, म्हणून साखर घालायची। काही लोक रवा घालतात, तर साखर घातलेली पण चांगली असते। आता थोडा थोडा पाणी घालून घट्टसर अशी ही कणिक पुरीसाठी मळतात तशा पद्धतीने मळून घ्यायची आणि मग व्यवस्थित मळून झाल्यावर थोडस वरून असं तेल घालायचं। आता तेल नाही घालायचं। कणिक मळून घेतलं, आता हे बाजूला ठेवते। आता अजून पुढे दुसऱ्या तयारीला लागते। एक साध्या पद्धतीने आपण एक चटणी बनवूया। ह्यासाठी मी ओला नारळाचा चव घेतलेला आहे, तो नारळाचा गोटा झालेला म्हणून मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे। त्यामध्ये घालायचे थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, मीठ आणि साखर आणि कैरी घालू शकता तुम्ही। आमच्याकडे कैरीची पूजा झाल्याशिवाय आम्ही कैरी खात नाही, ते पुढे मी तुम्हाला सांगते कशी ती का नाही खात ते। तर मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि थोडीशी अजून साखर घालून घेते, थोडीशी साखर आणि पाणी न घालता याला कोरडच वाटून घ्यायचंय। बघा, अशी कोरडी चटणी वाटून घ्यायची, बिलकुल पाणी नाही घालायचं। ह्यामध्ये तुम्ही कैरी घालू शकता किंवा चिंचेचा कोळ। मी चिंचेचा कोळी नाही घातला आणि कैरी नाही घातली, कारण आमच्याकडे कैरी तुम्हाला बोललेच आहेत, मी पुढे सांगणार ते का ते। आणि बघा, अशा पद्धतीने कोरडी एकदा चटणी करून बघा, छान लागते। तडका वगैरे काही नाही, एकदम साध्या पद्धतीने। आता आपण बनवूया शेवयाची खीर। असे एक पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत। यासाठी मी अगदी थोडस शेवयाला भाजून घेण्यासाठी तूप घालून घेते। रोस्टेडच आहे शेवया। आता ह्यामध्ये मी थोडेसे शेवया घेतलेले आहेत। आता हे थोड्या भाजून घेते, भाजलेलेच आहेत पण थोड्याशा भाजून घेते। थोड्याशा परतून घेतल्या म्हणजे थोड्या बऱ्या वाटतात खायला। आता ह्या शेवया तुम्ही दुधामध्ये, पाण्यामध्येही बनवू शकता, मी दुधामध्ये बनवणार आहे। आता ह्यामध्ये मी दूध घालून घेते, थोडस कोमटच दूध घेतलेलं आहे मी। गरम असेल तरी चालेल, गार असेल तरी चालेल। आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे आता आपल्याला हे शेवया शिजवून घ्यायचे। त्यामध्ये मी ह्यामध्ये तूप घालणार नाही, तूप तेवढंच घालणार, जास्त घालणार नाही। फक्त याच्यामध्ये थोडस मी ड्रायफ्रुट्स घालते, तुमच्या आवडीनुसार, ते तुम्हाला आवडतात ते घाला। मी बदाम आणि पिस्ता घातला। शेवया शिजायला काही वेळ नाही लागत आणि ह्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालते। तुम्हाला रंग हवा असेल तर थोडं केशर घातलं तरी चालेल। खीर थोडी पातळच ठेवायची, कारण ती गार झाली ना ती आपोआप घट्ट होते, म्हणून थोडं पातळच ठेवायची। आणि ह्यामध्ये तुम्ही ना गूळ घालणार असतील ना तर पूर्ण बंद करायचा गॅस आणि गूळ घालून टाकायचं, नाहीतर चालू असेल आणि दूध लगेच फाटलं जाईल, म्हणून गूळ घालताना गॅस पूर्ण बंद करायचा।
मी साखरच घालणार आहे थोडीशी, अगदी नॉर्मल, अगदी जराशी 2-3 चमचे एवढीच घालणार आहे, जास्त नाही. आणि गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचे. बघा लगेच शेवया शिजलेल्या आहेत आणि ही खीर पटापट साखर घालून घ्यायची. ह्याला शेवयाची खीर म्हणतात. तर मी ह्यात थोडीशी साखर घालते आणि थोडीशी साखर विरघळली की मी आता ही खीर आपली ही तयार झालेली. आता ही खीर बंद करते. अशा पूर्वी लोक असे अगदी साध्या सोप्या रेसिपीने अशी कुठल्याही सणांची अशी थाळी बनवायची. जास्त तामझाम नसायचा म्हणजे, आणि साहित्य पण तेव्हा मोजकच मिळायचं. त्यामुळे जे साहित्य मिळायचं त्या साहित्यात ते पूर्वी अशा पद्धतीने थाळी बनली जात असे. पण झाली. आता मी पुढचा पदार्थ बनवायला घेते. आता बनवणार आहे मी आळूवडी. आळूवडीसाठी बघा ही माझ्या कुंडीतलीच मी पानं काढून घेतलेली आहेत, धुवून घेतलेली आहेत. आता थोडंसं लाटणीने यावं, लहानच आहेत त्यामुळे थोडंसं लाटणं फिरवलं की हे देठ निघून जाणार, म्हणजे ही धागा असतो तो निघून जाणार. जास्त दाखवत नाही कारण व्हिडिओ नाही तर मोठं होणार आणि मग तुम्ही पाहणार का माझा व्हिडिओ, म्हणून मी आता हे देठ वगैरे काढताना दाखवत नाही. आळूवडीसाठी आता आपण वाटण करून घेऊया. तर वाटणासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे आणि अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने कोथिंबीर घालायची आणि 2 मिरची घेतलेत आणि आल्याचा तुकडा. मिरची तुमच्या गरजेनुसार घाला. बिलकुल तामझाम नसतं माझ्या साहित्यामध्ये, खूप कमी साहित्यात अशी पण टेस्टी अगदी रेसिपी होते. बघा तुम्ही बनवून मी कशा पद्धतीने, आणि मी जरी ह्या सगळ्या रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्याच्या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. पण थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ह्यामध्ये घातला चिंचेचा कोळ आणि गूळ घातलं. आता गूळ घातल्यानंतर ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं. ह्यामध्ये काय घालायचं तर ह्यामध्ये वाटणामध्ये सगळं एकजीव होतं आणि खूप छान अशी मस्त आंबट गोड टेस्ट येते आळूवडीला. बघा तुम्हाला किती आवडतं त्यानुसार गूळ घालायचे. मी थोडं जास्त घालते कारण मला आंबट गोड टेस्ट आवडते, तुमच्या आवडीनुसार. पण ह्यामध्ये तुम्ही कोकमाचं आगळ, लिंबूचा रस पण घालवू शकता. पण जी टेस्ट चिंचेला आहे आळूवडीसाठी ती दुसऱ्या कशाला नाही, म्हणून शक्यतो चिंच असेल तर चिंच घाला. वाटण तर झालं. आता ह्यामध्ये अजून साहित्य काय काय घालायचंय ते पाहूया. आता ह्यामध्ये घालायचंय चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. हे आहे आळूवडीचं मिश्रण, कसं बनवायचं ते. आता ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची, गरजेनुसार लाल तिखट, माझा घरगुती मसाला आहे, बिलकुल तिखट नाहीये. थोडंसं हिंग घालायचं आहे, घरगुती गरम मसाला, म्हणून मी वाटणामध्ये कुठलेच गरम मसाले घातले नाही. 1 चमचा घरगुती गरम मसाला. सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, तुम्ही नक्की माझं डिस्क्रिप्शन चेक करा, मी कसे मसाले सगळं काय काय बनवलेलं आहे. मध्ये घालून घ्यायचे बेसन. आता ह्यामध्ये जितकं जाईल तितकं आपल्याला बेसन घालायचंय आणि अगदी अर्धा चमचा एवढा तेल घालायचंय. तेल घातल्याने आपलं हे मिश्रण आहे हे व्यवस्थित मस्त असं आळूच्या पानाला चिकटलं जातं आणि अगदी शायनिंग वाल्या आळूवड्या आपल्या तयार होतात. तुम्हाला माझ्या पद्धती आवडतात हे असं मला वाटतं, कारण तुमच्या कमेंट्स असतात तशा. व्यवस्थित मिक्स करून घेते. हे आळूवडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. जे सारण बघा, कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची. आता मी हे पानाला लावून घेते. ताट पलटी ठेवले, ताटावर मी हे पान ठेवलं पलटी आणि अशा पद्धतीने त्याला हे असं मिश्रण लावून घ्यायचं. थोडंसं जास्तच लावते मी, तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी लावलं तरी काही हरकत नाही. आणि मी ह्या सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही नक्की पहा. सगळ्यांच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आळूवडीचे वेगळ्या प्रकारचे पण केलेले आहे, शिऱ्यातली पण. आज मी विचार केला होता मी शिऱ्यातली बनवणार, पण थाळी बनवायची खूप वेळ लागणार आणि माझ्या भगिनी आहेत त्या कंटाळतील एवढा मोठा व्हिडिओ पाहायला, म्हणून म्हटलं जाऊ दे अशीच बनवते. छोटेसे 3 रोल बनवलेले आहेत. कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, खाली प्लेट ठेवलेली आहे, त्यावर ही जाळी ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये मी आता ही उकडून घेणार आहे. करंडा आहे माझ्याकडे, पण मला काढायला आता कंटाळा आलेला आहे. कढईमध्ये मी अशा पद्धतीने हे उकडून घेणार आहे. आणि आळूवडे अगदी छोटेसेच रोल झालेले आहेत, कारण माझ्या कुंडीत होत्या तेच मी पानं काढून आणलेले आहेत.
आळूवडे मी ह्या एक 15-20 मिनिटं होऊन जाते, उकडून घेते. आळूवडी शिजत आहे तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया, म्हणजे रायता बनवून घेऊया. त्यासाठी मी ह्या गाजर किसून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली काकडी. मी ह्या चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे काकडी. आणि ह्यामध्ये तुम्ही बीट घालू शकता, डाळिंबाचे दाणे घालू शकता. आणि घालायचं आहे टोमॅटो, कोथिंबीर आणि ओला नारळ किसलेला. थोडा नारळ घातला ना की कोशिंबीरला टेस्ट खूप छान येते. आणि ह्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि दही. रायता थोडासा ओलसर करायचं आहे म्हणून दही, नाही तर तुम्ही फक्त मीठ घालून अशी ठेवली तरी चालेल. चवीनुसार तुम्हाला जितकं हवं तितकं दही घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही घालून. दही तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तेवढं घातलं तरी चालेल, आवडीनुसार घाला. कमी जास्त झालेलं आहे बघा. आणि रायत्याचे खूप प्रकार आहेत, तर रायताचे फोडणीचे रायते वगैरे खूप आहेत, ते मी प्रकार पुढे दाखवणार आहे. हा साधा रायता मी कोशिंबीर रायता असा हा बनवून डिश ह्या थाळीसाठी बनवलेला आहे. तो आता हा बनवून झाला. आता पुढचा पदार्थ आपण बघा. आळूवडी उकडून झालेली आहे, आता हे आपण तळून घ्यायची. आता आपण वरणाला पहिली फोडणी देऊन घेऊया. वरण तर हे बघा डब्यात दाखवलं होतं शिजवताना, हे शिजून झालेलं आहे आणि रवीने मोडून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोहरी घालायची, हिंग तर मी आणि हिंग घातलेलं आहे अगोदरच. तर ह्यामध्ये घालायचं आहे मोहरी आणि सारखी चांगली अशी चटपटू द्यायची आहे. लसूण, आलं, जिरं ठेचलेलं आहे ते घालून घ्यायचंय. कत्तेची पानं, डाळ घालून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचंय. एकदम साध्या पद्धतीने हे फोडणीचं वरण आहे. थोडासा खवलेला नारळ, आम्ही वरणामध्ये नारळ घालतो. चवीनुसार मीठ घालायचंय. ह्यामध्ये तुम्ही ना कैरी घालू शकता, छान लागते. अशा ह्या वरणामध्ये आंबट गोड चवीचं असं हे वरण छान पद्धतीने बनवू शकता तुम्ही कैरी घालून. आणि आम्ही कैरी का नाही घातलं ते तुम्हाला आता बोलते मी. आमचं महालक्ष्मीची पूजन आम्ही करतो, आमची कुलदेवता आहे. चैत्र महिना, चैत्र पाडवानंतर आमचं रामनवमीच्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी महालक्ष्मीच्या उत्सवाला सुरुवात होते. मग त्या दिवशी आम्ही महालक्ष्मीची घरी आमची कुलदेवता ओला नारळ ठेवतो आणि कैरीची पूजा आणि शाकाहारी आम्ही असा नैवेद्य दाखवतो कैरीचा आणि केळफुलाची भाजी वगैरे करून. आणि त्या दिवशीपासून आम्ही कैरी खायला सुरुवात करतो. काही लोक ह्याच कोंबड्याचा बळी देतात देवीला, आम्ही शाकाहारी करतो. आम्ही शाकाहारीच नैवेद्य दाखवतो, आम्ही बळी वगैरे देत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही ती पूजा करतो आणि मग कैरी खायला वर्षाने नवीन कैरी खायला सुरुवात करतो. तोपर्यंत आम्ही नवीन कैरी खात नाही. लोणचं खातो पण जुनं खावं लागतं. कोथिंबीर घालून घ्यायची. आता ह्याला उकळी आली की ही आपली डाळ झाली तयार. आता आपण ही डाळ झाली, आता आपण दुसरा पदार्थ बनवायला घेऊया. आता आपण बनवूया बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालून घ्यायची मोहरी. ह्यावर घालायचंय जितकं आपल्याला बटाट्यामध्ये मीठ हवं ते तेलावरच घालून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित मीठ लागलं जातं. मिरची घालायची, कढीपत्त्याची पानं, थोडंसं हिंग पण घालायचे आवडत असेल तर. बटाटा आहे म्हणून घालायचा. हळद घालायची, कोथिंबीर घालून घ्यायची. आता हा उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. तुरीने कापून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. थोडासा शिजू द्यायचंय बटाटा. उकडलेलाच आहे पण थोडासा सगळा मसाला व्यवस्थित त्यामध्ये मुरला पाहिजे, शिजू द्यायचे. थोडीशी कोथिंबीर अजून वरून घालायची.
आता ही आपली बटाट्याची भाजी पण तयार आहे। आता आपल्याला बनवायचे ढोबळी मिरचीची भजी। मी अशा पद्धतीने एक ढोबळी मिरची अशी उभी कापून घेतलेली आहे, सिमला मिरची, ढोबळी मिरची म्हणजे। आता ह्यामध्ये मी बेसन, त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी थोडंसं हळद, अगदी कमी, थोडीशी लाल तिखट, थोडासा हिंग आणि मीठ घालणार आहे चवीनुसार। आणि ह्याचं मिश्रण बॅटर बनवून घ्यायचंय। आणि बॅटर बनवून झाल्यानंतर आपण जेव्हा भजी बनवायला घेतो तेव्हा त्यातलं कडक तेल घालायचंय। ह्यामध्ये थोडीशी धने जिरे पूड पण घालायची। आता पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊ। थोडंसं पाणी घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचे। अगदी जाडसर असं बनवून घ्यायचे। आणि मस्त मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचे गरम उकळतं तेल मोहनसाठी। म्हणजे आपण सोडा वगैरे नाही घालायचा, तेल घातलं ना तर जसं सोडा घातल्यानंतर कशा कुरकुरीत भजी होतात तसे होतात, तर म्हणून आपण सोड्याऐवजी तेल घालायचं, म्हणजे शरीरासाठी पण चांगलं असतं, सोडा घातकच असतो। आता हे अशा पद्धतीने हे याचं मिश्रण तयार आहे बघा। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आळूवडी तळण्यासाठी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी मोहरी घालून घेते, थोडंसं जिरं घालायचंय आणि ह्यामध्ये छोटे छोटे आळूवडीचे तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे। आळूवडीची पानं लहानच होती त्यामुळे अगदी छोटे छोटे आळूवड्या झालेल्या आहेत, पण छान झालेले आहेत। तळून घेते मी अशा पद्धतीने सगळ्या। सगळ्या आळूवडी मी यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता ह्या मस्त खरपूस तळून घेते। सगळा काही व्हिडिओ दाखवत नाही कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून सगळा काही दाखवत नाही। आता ह्या थोड्या वेळ पलटून आणि मस्त खरपूस करून घेते। आळूवडी झालेली आहे खरपूस तळून। आता हे मी काढून ठेवते आणि आता दुसरी तयारीला लागते। तेल बघा मस्त असं कडक गरम झालेलं आहे, त्यातलंच तेल ह्या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय, म्हणजे भजे एकदम कुरकुरीत असे होतात। गरम गरम तेल असं ह्यामध्ये घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचं। तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल मस्त उकळलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण पुरी तळून घेऊया। पुरी पीठ कसं बनवायचं ते तर दाखवलं, लाटताना काही दाखवलं नाही। माझी रेसिपी आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघा। आता मी तेल गरम झालेलं आहे, ह्यामध्ये मी पुरी घालून घेते आणि मस्त अशा ह्या पुऱ्या तळून घेते बघा। अशी मस्त फुगली बघा। आता ही अशी खरपूस तळून घेते आणि दोन्ही साइड नसते सोनेरी, आणि अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते बघा। खूप छान अशी माझी ही सोप्या पद्धतीने गुढीपाडव्याची थाळी बनत आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट्स, एक लाईक्स तर हवीच, कारण ती गरजेची आहे माझ्यासाठी। आणि बघा ही पुरी आता झालेली आहे। आता त्या पुरीला आपण बाहेर काढूया तेलामधून बघा। अशा पद्धतीने त्याचं तेल बघा, साखर घातल्याने त्यामध्ये बिलकुल तेल लागत नाही, ही टिप्स आहे, ही लक्षात ठेवा। साखर खूप नाही घालायची, अगदी जराशी बघा। ही झालेली आहेत। आता आपण ढोबळी मिरची घालून घेऊया। अशा पद्धतीने सगळी भजी मी करून घेते। पुरीचं तेल थोडं गरम आहे। अशा पद्धतीने ही सगळी थाळी माझी बनत आहे गुढीपाडवा स्पेशल बघा। ही ढोबळी मिरची, शिमला मिरचीची भजी झालेली आहे तयार। आता मी ही काढून घेते आणि मी अगोदर पुरी बनवली, तर पुरी सोबत श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी बनवलेली आहे। तर श्रीखंडाची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे चक्का बनवून, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही घरी श्रीखंड बनवू शकता। आता मी हे असे काढून घेते बघा, मस्त असे हे
शिमला मिरचीची भजी छान झाली बघा, कुरकुरीत खुसखुशीत, असं सोडा घालायची गरज नाही. हे पापड आहेत उडदाचे, घरचे बनवलेले. तर मी हे तळून घेते. अशा पद्धतीने पापड आम्ही घरी बनवतो. मी नाही बनवत, माझी जाऊबाईने बनवून दिले मला येतात बनवता, पण ते काम खूप कठीण आहे म्हणून ते एवढा जमत नाही. तर ते त्याची रेसिपी पण जमली तर नक्की बनवून दाखवेल. बघा असे मस्त पापड होतात हे उडदाचे. अशा पद्धतीने मी सगळे पापड पण तळून घेते आणि अशा पद्धतीने आपली थाळीची रेसिपी तर तयार झालेली. आता थाळी कशी भरायची तेही आपण थाळी भरून घेऊया. भात घेतलेला आहे, वरण, बटाट्याची भाजी, पुरी, खीर ठेवूया. वरण थोडस वाटीमध्ये पण घेऊया आपण. रायता आहे, श्रीखंड, चटणी, थोडस तूप घ्यायचे, भातावर थोडस तूप घालायचे, आळूवडी आणि आपली भजी बनवली ही भजी पण घ्यायची. अशा पद्धतीने भजी पण ठेवते. पाटामध्ये जशी जागा होते तशा पद्धतीने मी ठेवते. आणि आता राहिला तो पापड. एक असा हा पापड ठेवायचे. तर थाळीमध्ये बघा मी आता काय काय बनवलं ते तुम्हाला भरलं ते दिसतच आहे. इतकीच थाळी मी ही गुढीपाडव्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने तुम्हीही बनवू शकता, अगदी घरच्या साहित्यात, काही जास्त लागत नाही. आणि पूर्वी लोक अशाच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अशी थाळी बनवत असत. तर ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही पहा. तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवा. आणि कशी वाटली माझी थाळीचा व्हिडिओ ते मला कमेंट्स करून नक्की सांगा.